सर्वप्रथम आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना मी एक सांगू इच्छितो की राष्ट्रवादी पक्षामध्ये कसलीही चलबिचल नाही, नेत्यांमध्ये कसलेही मतभेद नाहीत, परंतु जाणीवपूर्वक राष्ट्रवादीमध्ये चलबिचल आहे, जाणीवपूर्वक राष्ट्रवादीमध्ये नेत्यांमध्ये मतभेद आहेत, अशा पद्धतीच्या बातम्या काही लोकांकडनं दाखवल्या जातात, पेरल्या जातात आणि त्यामुळं लोकांना वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चलबिचल आहे। आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, प्रफुल्लभाई पटेल, तटकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पक्षामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू आहे। हे जे काही चलबिचलच्या बातम्या दाखवतायत ते पूर्णपणे निरर्थक, निराधार अशा पद्धतीच्या बातम्या आहेत। आपण जी काही मला प्रश्न विचारताय ते प्रश्नामध्ये आजही आपल्याला आपल्या माध्यमातून सगळ्याला सांगू इच्छितो की ते पदावरती आहेत, ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि जी काही निवडणूक आयोगाकडे पत्र दिलं गेलं होतं त्याच्यामध्ये क्लरिकल मिस्टेक झालेली होती, ते वहिनीनं त्या दिवशीच ट्विट करून सांगितलं होतं आणि त्याच्यामध्ये बदल करून लवकरच नवीन नावं त्या ठिकाणी जोडली जातील। पवार साहेब हे आदरणीय ज्येष्ठ नेते आहेत राज्याचे, आपल्या देशाचे, आणि पवार साहेबांचं मार्गदर्शन, आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी तटकरे साहेब गेले होते, त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेले होते। हे त्यांनी त्याच दिवशी जाहीर केलेलं होतं, परंतु त्याचा कुठलाही राजकीय अर्थ काढू नये आणि पार दादा आता पक्षाचे नेते आहेत, महायुतीचे नेते आहेत, खासदार म्हणून काही त्यांना महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री महोदयाकडे प्रश्न असतील ते घेऊन गेले असतील, याचा आणि या दोन्ही घटनेचा कुठेही दुरान्वय संबंध नाही। ते वेगवेगळ्या कारणाच्या निमित्तानं दोघांनी भेट घेतलेली आहे। कुठले आमदार गेले होते? कोण? आमच्या पक्षाचा कुठलाही आमदार अशा पद्धतीचं पवार साहेबांची भेट घेतलेला नाही। आमच्या पक्षामध्ये जर साहेबांची भेट घेतली असेल तर ती प्रकृतीच्या विचारपुसासाठी भेट घेतली असेल, कुठेही अस्थिरता नाही। परंतु मी आपल्याला म्हणल्याप्रमाणे जाणीवपूर्वक पक्षामध्ये अस्थिरता आहे हे दाखवण्याचं चित्र काही लोकांकडनं केलं जातंय। वहिनीच्या नेतृत्वामध्ये सर्वजण एकमताने, एक दिलाने काम करतायत। आमच्यावर प्रेम करणारे आमचे हितचिंतक, राजकीय विरोधक भरपूर आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव घेतलं तर रोहित दादा हे एक नंबरचं नाव आहे। रोहित दादा जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मतभेद कसे निर्माण होतील हे अजितदादांच्या दुःखद निधनानंतर ती जी चालू झालेली प्रक्रिया आजपर्यंत ते करतायत प्रयत्न। मला वाटतंय कुठेतरी त्यांनीही आता हे थांबवलं पाहिजे आणि आमच्या पक्षामध्ये आपल्या माध्यमातून परत एकदा सांगतो कसलेही मतभेद नाहीत। निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र आणि या रोहित पवारांचं काय संबंध? कारण की पत्र ज्यावेळेस दिलं त्यावेळेस कुठलीच पदाचा उल्लेख नाही, त्यामुळे ह्या दोघांमध्ये या संबंध काय? आपण जर बातम्या पाहिल्या असतील, वहिनीनं त्याच्यामध्ये स्पष्टपणे एक्सपोर्टच्या माध्यमातून सांगितलं की क्लरिकल मिस्टेक आहे, त्याच्यामध्ये बदल करण्यात येईल। तटकरे साहेबालाही आपण प्रश्न विचारला, त्याच्यानंतर तेही म्हणले की आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत, आमचा योग्य समन्वय आहे। मग जर दोन्ही नेते ज्यांच्यामध्ये तुम्ही म्हणताय की मतभेद आहे, दोन्ही नेते म्हणतात की आमचा चांगला समन्वय, म्हणजे नेमका मतभेद कुठं आणि कसा झाला हे तुम्हीच आम्हाला सांगावं। जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे मतभेद आहेत, वारंवार माध्यमामध्ये कोण सांगताय तर रोहित दादाच सांगतायत। म्हणून आम्ही म्हणतोय की आमच्या पक्षामध्ये जास्त लक्ष त्यांनी देऊ नये, त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये लक्ष द्यावं, एवढंच आमचं त्यांना म्हणणं आहे। आणि आता जवळपास 18 मे जवळपास ही म्हणजे 18 दिवस झालेले कालावधी गेलेला आहे आणि अजून देखील जे क्लिनिकल मिस्टेक झाले असं तुम्ही म्हणतात, त्याच्यानंतर निवडणूक आयोगाला जे अद्ययावत पत्र द्यायचं होतं
या पत्रामध्ये पुन्हा एकदा उल्लेख करायचा होता की तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राचे सुनील तटकरे हे अद्ययावत पत्र अजूनपर्यंत का गेलं नाहीये, म्हणजे ह्याला जायला का उशीर होतोय? निवडणूक आयोगाला तुम्ही हा म्हणजे वेळ का घेताय निवडणूक आयोगाला? एक आपल्याला मी सांगू इच्छितो की ऑफिस बेरर असतील किंवा वर्किंग कमिटी मेंबर्स असतील, त्याच्यामध्ये आणखी नवीन नावं जोडले जाणार आहेत. त्यासाठी आमच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आदरणीय वहिनीच्या नेतृत्वामध्ये होईल आणि त्या बैठकीनंतर ती नावं पाठवली जातील. फक्त या दोघांसाठीच नाही तर अजून ऍडिशन काही होतील आणि नवीन नावं आपल्याला लवकरच ते दिसून येतील. शेवटी सुमित्रा पवार यांना करावी लागली गेले 2 दिवस सातत्यानं वरिष्ठ नेत्यांची नाराजी दूर करण्याकरता आणि इतर जे निर्णय घेण्यात आलेले त्यांची करण्याकरता सुमित्रा पवार यांनी पुढाकार घेतलाय. येत्या आठवड्यामध्ये बैठका होतील आणि त्यानंतर हा जो काही संभ्रम निर्माण झाला तो दूर केला जाणार. यात किती तथ्य? वहिनी पक्षाच्या नेत्या आहेत. पक्षामध्ये छोट्या कार्यकर्त्यापासून मोठ्या कार्यकर्त्यापर्यंत जर कुणामध्ये काही अडचणी असतील, कुणामध्ये काही मतभेद असतील तर त्या पक्षाच्या नेत्या म्हणून सोडवणं त्यांचं काम आहे. येणाऱ्या काळामध्ये पक्षामध्ये जे काही विषय असतील ते सोडवतील. पक्षवाढीसाठी जे काही निर्णय घ्यायचे आहेत तेही पुढच्या काळामध्ये करतील. परंतु ह्या जे काही बातम्या दाखवल्या जात आहेत मतभेदाच्या, ह्या पूर्णपणे निरर्थक आहे. हे वहिनीच्या नेतृत्वामध्ये सगळं काही व्यवस्थित चालू आहे. फक्त एक वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये दाखवलं जातंय. हे जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अस्थिरता निर्माण व्हावी, इथं कुणीतरी नेतृत्व करू शकत नाही अशा पद्धतीचं मेसेज जावा या उद्देशानं काही लोक करतायत. परंतु तसं कुठलंही चित्र नाही. वहिनीच्या नेतृत्वामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू आहे. परंतु ह्या त्याच्यावरती खरं तर प्रश्नचिन्ह निर्माण होतं की जी ऑडिओ क्लिपची आता समोर बातमी येते, कारण की रोहित पवार म्हटले की एक ऑडिओ क्लिप आहे. ती ऑडिओ क्लिप खरं तर ऑडिओ क्लिप मध्ये राष्ट्रवादीचा एक बडा नेता जो आहे त्या बड्या नेत्याने अजित पवारांना खालच्या दर्जाची भाषा वापरली होती. ती ऑडिओ क्लिप सुमित्रा पवार आणि पार्थ पवार यांनी ऐकली, त्यामुळे ही संपूर्ण कारवाई झालेली आहे. मला वाटतंय काल मी रोहितदादा एका चॅनलवरती एका चर्चेदरम्यान हा विषय ते बोलत होते, तोही विषय मी ऐकला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ती ऑडिओ क्लिप माझ्याकडे नाही. कोण नेता कुणाबद्दल काय बोलला हेही मला माहिती नाही, परंतु मला एका ऐक्यू माहितीवरती मी आपल्याशी बोलतोय अशा पद्धतीचं विधान त्यांचं होतं. मी तुम्हाला कालही म्हणलं की रोहित दादासारख्या एका जबाबदार व्यक्तीनं ऐक्यू माहितीवरती एका मोठ्या चॅनलच्या चर्चेदरम्यान अशा पद्धतीचं विधान करणं हे हास्यास्पद आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो त्यावेळेस आपल्याकडे एक पुरावा असला पाहिजे, परंतु पुराव्याअभावी अशा पद्धतीचं विधान करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम हे रोहितदादा करतायत. ते स्वतः करतायत, परंतु राष्ट्रवादीमध्ये अशा पद्धतीचे संभ्रम निर्माण करण्यासाठी एजन्सी सुद्धा त्यांनी हायर केलेली आहे. त्यांचं राजकारणाचा डाव त्यांनाच माहिती. परंतु आमची विनंती आहे की तुम्ही जितकं लक्ष आमच्या पक्षामध्ये घालताय तितकंच लक्ष तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घालावं असं त्यांना आमचं सांगणं आहे. नक्कीच आमची बैठकीच्या नंतर ते पत्र निवडणूक आयोगाकडे जाईल. एक तरी माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की एखादी बातमी लावत असताना पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं हे तितकं पाहण्याचं. जिशान सिद्दीकीच्या पत्रावर तटकरे साहेबांची सही ते प्रदेशाध्यक्ष आहेत. उद्या मी तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो, उद्या जर आमच्या राष्ट्रीय अध्यक्षानं पक्षाच्या घटनेनुसार सांगतोय, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सांगतोय, राष्ट्रीय अध्यक्षानं उद्या जर ठरवलं की सूरज चव्हाण यांना एबी फॉर्मवर सह्या करण्याचा अधिकार द्यायचा तर ते देऊ शकतात. ह्याचा अर्थ तो कुठल्या पदावर असावाच असा नसतो. तो एबी फॉर्मवर सह्या करण्याचा अधिकार हा पूर्णपणे पक्षाच्या नेतृत्वात आहे. त्यांनी कुणाला द्यायचा तो दिलेला आहे. तटकरे साहेब पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत, त्यांना तो अधिकार आहे. त्या बातमीमध्ये कुठेही तथ्य नाही. ती बातमी मला वाटते कदाचित नियम माहिती नसल्यामुळे चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलेली आहे. परंतु मी जे 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला पत्र दिलं, त्या निवडणूक आयोगाच्या पत्राला जे पहिलं कव्हरिंग लेटर तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे त्याच्यावरती लिहिलेलं आहे की ही जी यादी निवडणूक आयोगाला आम्ही सबमिशन करत आहोत ही अंतिम यादी आहे आणि ही यादी तुम्ही ग्राह्य धरा अशा पद्धतीचा मजकूर जो
पत्रामध्ये तुम्ही दिलेलं आहे. मग तुम्ही मान्य करताय का की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पदावरून बेदखल करण्याचं काम तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलं? बिलकुल नाही. काही ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटीमध्ये ते सांगण्यात आलं होतं, परंतु जाणीवपूर्वक त्या बाजूला ठेवून काही विशिष्ट घटनेकडे लक्ष देण्यासाठी तशा पद्धतीचं चालवलं. तटकरे साहेब असतील किंवा प्रफुल्लभाई असतील, हे पक्षाचे आधी नेते आहेत, काली होते आणि उद्याही राहतील. परंतु त्यांच्याबद्दल आणि पवार कुटुंब म्हणजे दादाच्या कुटुंबाबद्दल मतभेद निर्माण व्हावेत यासाठी अशा पद्धतीच्या खोडसाळ बातम्या दाखवण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं केलेला आहे. आणि जर पत्रामध्ये काही त्रुटी असतील तो पक्षांतर्गतला विषय आहे. वहिनीच्या नेतृत्वात ती सुधारणा केली जाईल, परंतु त्याच्यावरनं एक वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं जाते, ते चुकीचं आहे, हेच आम्हाला आमचं म्हणणं आहे. याच्यावरती खरं तर मग रात्री 1:30 वाजता ट्विट करण्याची गरज